Good morning, friends. Good morning. Today we are going to learn subject English standard 8, subject English, unit 2 and unit 2, unit 2.2. The lesson is the house builder. The house builder. What do you understand of the word or the title? The house builder. Hmm? In Marathi, the house builder means घर बांधणारा, घर तयार करणारा. We can call it as गवंडी. मराठीमध्ये आपण आणखी त्याला म्हणू शकतो गवंडी. The house builder means गवंडी. Okay, let us see what is exactly in the house builder. I am going to read the first paragraph here. Here is the first paragraph. Look at this. This is a story of a mason who worked for a building contractor. This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. The mason always strove to do his work to perfection. This is a story of a mason. Mason means गवंडी. ही स्टोरी कोणाची आहे? गवंडी. एका गवंडीचे आहे हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत असे. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. मॅसन ऑलवेज स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे. ही ऑलवेज ट्राय टू डू परफेक्शन, वर्क परफेक्शन, नाही का. एखादं काम करण्यासाठी तो अगदी परिपूर्ण असं काम करायचा, मेहनत घ्यायचा. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन्ड बाय द आर्किटेक्ट and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurements of the walls, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. What the paragraph says, look at, as soon as a house had been designed by the architect. प्रत्येक घर अगदी सुरुवातीला बांधण्याच्या अगोदर काय करावं लागतं, त्याचं एक डिझाईन मॉडेल तयार करावं लागतं. अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर करून काय करावं लागतं, ते सर्व डिटेल्स त्याच्या फायनलाइज करावे लागतात, पूर्ण करावे लागतात. अँड द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅशन अँड लीव द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. नंतर मग काय केलं जायचं, कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो मॅसनकडे ह्या सर्व जे घराची बांधणी आहे तो अगदी निश्चिंतपणे, बिनधास्तपणे, काळजी न करता देत असे. द मॅसन वुड देन, विदाउट वेस्टिंग एनी टाईम, स्टार्ट हिज वर्क. मॅसन काय करत असे रे? द मॅसन देन, विदाउट वेस्टिंग एनी टाईम, कुठंही वेळ वाया न घालवता तो काय करायचा, आपलं काम सुरू करायचा. अँड विथ फुल डेडिकेशन, अगदी सर्वस्व समर्पण अर्पण करून, स्वतःला अर्पण करून, सर्वस्व अर्पण करून तो काम करायचा. He made sure that he used the best construction material of high quality. तो काय करायचा, अगदी सर्वोत्तम अशा त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी, एखाद्या घराच्या कामासाठी ज्या ज्या काही वस्तू लागतात तो अतिशय छान अशा क्वालिटीच्या, नाही का, क्वालिटीच्या तो वापरत असे. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्चेस, अतिशय सुरेख असं तो काय करायचा, मेजरमेंट घ्यायचा, अगदी भिंतीच्या असो, दरवाजाच्या असो, नाही का. आणि मग तो आपलं काय करायचा, आपलं परिपूर्ण असं काम करायचं. अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड ॲपिलिंग फिनिश टू वॉट एव्हर ही बिल्ट. अतिशय सुंदर असं फिनिशिंग तो करायचा. त्याला जे काम सोपवलेलं आहे, त्या घराचं जे काम सोपवलं, अतिशय सुरेख असं तो काम करायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आता ज्या घराचे जे मालक आहे, जे घर ज्यांनी बांधायला सांगितलेलं आहे, ते अतिशय त्यांच्या समाधानापेक्षाही जास्त तो अतिशय समाधानपूर्वक काम करायचा.
त्यामुळे ते काय व्हायचे, अतिशय खुश असे ज्यांचं घर आहे ते व्हायचे. ओके. Because of the zeal, diligence, loyalty, and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and pitched good business to his contractor. Because of the zeal, diligence, loyalty, and persistence, उत्साह असावा लागतो कुठल्याही कामामध्ये, नाही का. त्याच्याकडे अतिशय उत्साह होता, डेलिगन्स होतं, लॉयल्टी होती, नाही का, अँड पर्सिस्टन्स दॅट ही यूज डिस्प्लेस इन हिज वर्क. कामामध्ये मेहनतीमध्ये प्रामाणिकपणा होता, नाही का. त्यामुळं काय व्हायचं, द मॅसन वॉज अ ग्रेट इन डिमांड. त्या गवंड्याला अतिशय मागणी जास्त होती. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. आता निश्चितच त्या मॅशनमुळं, त्या गवंड्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरला देखील खूप मागणी असायची आणि परिणामी काय व्हायचं, तो कॉन्ट्रॅक्टर त्या मॅसनलाच म्हणजेच गवंड्याला काय करायचं, अतिशय समाधानकारक सॅलरी म्हणजे काय, मेहनताना किंवा ज्याला आपण पगार पैसे देत असे. सो he could meet the needs of his family sufficiently without any scarcity. त्यामुळे तो काय करायचा, गवंडी आपल्या घराचा उदरनिर्वाह अतिशय छान असा कुठलीही कमी न होता परिपूर्ण करत असे. The mason thus continued working with great devotion for many years. Mason thus continued working with great devotion for many years. मॅसन काय करू लागला, अशा पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणे, लॉयल्टीने तो काय करू लागला, काम करू लागला. अतिशय छान असं, सुबक असं, आखीव आणि रेखीव, सर्वांना समाधान करत असं तो काम करू लागला. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. लुक ॲट, कुठपर्यंत तो काम करू लागला, टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. ग्रँडफादर आजोबा बनूस तोपर्यंत अगदी तो काम करू लागला. But look at the turn is there now. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. Decision he made. Then he decided that it was time to retire. Now आपली वेळ आलेली आहे, आता आपण ग्रँडफादर झालो, आजोबा झालो, म्हणजेच काय, आपण काय करू शकतो, आता रिटायरमेंट घेऊ शकतो. अँड स्पेंड टाईम विथ प्लेईंग द ग्रँडसन्स, नाही का, ग्रँडचिल्ड्रन्स. आपण आपल्या नातवांबरोबर काय करू, आता आपण आपला वेळ घालवूया असं ठरवून तो रिटायरमेंटची प्लॅनिंग करू लागला. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. Being a firm-minded person, आपला तो दृढ निश्चय ठरवून तो काय करू लागला. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन. कॉन्ट्रॅक्टरला तो काय करू लागला, आपला निर्णय त्यानं सांगून टाकला. द कॉन्ट्रॅक्टर व्हेरी इज डिसहर्टन टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन. आता कॉन्ट्रॅक्टरला तर काय झालं, खूपच निराशा झाली की बाबा आपला एवढा चांगला प्रामाणिक, कष्टाळू, नाही का, आणि खूप मेहनती असा हुशार, ज्याला आपण म्हणू, ज्याच्यामुळे आपलं काम एवढं जोमात चाललं आहे, तो जर रिटायर जर होत असेल तर आपलं देखील कसं होणार आहे, थोडंसं नुकसान होईल असं त्याच्या लक्षात आलं. अँड अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब. म्हणून तो काय करू लागला, तर आपल्या त्या मॅसनला सोडू नकोस काम, तू काय कर, चालू ठेव तसंच काम, असं म्हणू लागला. बट टू नो अवेल, परंतु काहीच उपयोग झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. परंतु मॅसन काय करू लागला, रिफ्यूज केलं त्याने की नाही बाबा, मला जमणार नाही, मी आता माझं वय झालं कदाचित असं म्हणू, मला ग्रँडचिल्ड्रनबरोबर खेळायचं आहे, वेळ घालवायचा आहे, तो असं फायनल करून टाकलं. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस. परंतु शेवटी एक कॉन्ट्रॅक्टरने एक आयडिया केली. कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस. एक काय कर, आता तो रिटायर तर होणारच आहे, शेवटी एक काय कर, फक्त एक शेवटचं घर बांधून ठेवूया आपण, माझ्यामार्फत एक तू बांध तयारी कर. So
Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site. As a special favor, the mason agreed to do so with great reluctance, not too happily either. परंतु मॅसननं काय केलं होतं की आपलं मनच काय केलं होतं निगेटिव्ह बनवलं होतं, नकारात्मक बनवलं होतं, सो दॅट कसं तरी एक काम स्वीकारायचं म्हणून शेवटचं म्हणून त्यानं काय केलं, ॲग्री झाला, सहमत झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड बांधकाम चालू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बिल्ड ॲट सॉट आफ्टर लोकेशन. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस. अतिशय सुंदर ठिकाणी एक डिझाईन केलेलं एक हा घर होतं, तयार करायचं होतं. अ सॉट आफ्टर लोकेशन. हावेवर द मॅशन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. अतिशय सुंदर ठिकाणी बांधकाम करायचं होतं, सर्व काही सुखसोयी होत्या नाही का, सर्व काही उत्तम प्रतीचं असं सामान साहित्य होतं. बट ही कुड नॉट पुट अप हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. स्वतःचं मन तो काय करू शकला नाही, त्यात लावू शकला नाही, एकवटू शकला नाही, प्रामाणिकपणा त्यात दिसली गेली नाही. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्यामुळे तो काय करू लागला, आपलं स्वतःचं काम अतिशय करायचं म्हणून करायचं असं काम तो करू लागला. अँड लुक ॲट द नेक्स्ट, केअरलेसली. लुक ॲट दिस. Carelessly, without interest or dedication, even the building material used was of low quality. केअरलेसली, निष्काळजीपणे तो काय करू लागला, त्या घराचं बांधकाम करू लागला. तो हाय क्वालिटी तो वापरत होता, जे उच्च प्रतीचं जे साहित्य वापरत होता तो वापरू शकला नाही. इव्हन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी, बट ही डिड नॉट केअर. त्याने कशाचीच पर्वा केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला काय करायचं होतं, आपलं कसं तरी शेवटचं काम पूर्ण करायचं होतं. सो दॅट तो काम करू लागला बिकॉज ऑफ रिटायरमेंट. कामातून आपल्याला त्याला काय करायचं होतं, निवृत्ती घ्यायची होती, रिटायर व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. वेळेच्या अगोदरच काम पूर्ण झालं. Very roughly made structures, weak walls, poor finish, and did not look as good at all as design. कुठल्याही गोष्टीची त्यानं तमा बाळगली नाही. स्ट्रक्चर्स, वॉल्स, भिंती वगैरे जे आहेत, फिनिशिंग वगैरे आहे अतिशय साध्या पद्धतीने केलं. दिसायला व्यवस्थित नाही, जे डिझाईन केलं होतं त्या पद्धतीने तयार केलं नाही. Yet the mason did not care. त्यानं कसलीच काळजी केली नाही. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. He informed the contractor that the house was ready. त्यानं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरला, तुमच्या पद्धतीने तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, काम पूर्ण केलेलं आहे, घराचं काम पूर्ण केलेलं आहे, घर तयार केलेलं आहे. सो ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट keys to him. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. कॉन्ट्रॅक्टर त्या साईटवरती आला जिथं घर बांधकाम चालू होतं. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्यामध्ये अतिशय दस्तावेज ज्याला म्हणून, ज्या घराच्या बांधकामाचे जे दस्तावेज होते, कागदपत्र होते, ते त्याच्या फाईलमध्ये होते. सो ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. आता कॉन्ट्रॅक्टरनं एंट्री देखील केली नाही त्या घरामध्ये की ती कसं बांधलेलं आहे वगैरे, बिकॉज द keys in his hand. The mason handed over the new house keys to him. Look at, instead with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason. त्यानं काय केलेलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनं जे काय फाईलचे डॉक्युमेंट जे आहेत, त्या घराचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, त्यानं काय केलेलं आहे, सर्व त्या मॅशनच्या हातात दिलेले आहेत. अँड सेड बीमिंग हॅपी टोन, these are the ownership documents of this new house in your name. Look at there, these are the ownership documents of this new house in your name. हे जे कागदपत्र आहे हे तुझ्या नावावरचे आहेत. हे घर जे आहे ते कोणाचं आहे, तुझे आहे. हे तुझे कागदपत्र तुला धर. द हाऊस इज युअर्स. हे घर कोणाचं आहे, तुझं आहे. सो कीप इट दिस
आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी काय केलं होतं हे अगोदरच ठरवलं होतं की शेवटचं जे कलाकृती आहे तुझ्यासाठी तू तयार करावीस असं माझं नियोजन होतं. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, आणि मी तुला एक गिफ्ट द्यायची होती म्हणून हे दिलेलं आहे जे तू स्वतः तयार केलेलं आहे. इतर तू माझ्यासाठी तयार केलीस. ओके, आता हे शेवटी देखील हे कुणाचं आहे? तुझंच आहे. हे तुझ्या घर ताब्यात घे. Look at this. What do you understand from this lesson? Look at. This is the end of the lesson. काय लक्षात आलं रे तुमच्या? What do you understand? Look at. If you work hard and till the end of your life, then the benefits are there. आपण जर काम करत असो आणि अगदी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे जर काम केलं तर आपल्याला फळे शेवटी चांगलंच मिळणार आहे. परंतु आपण जर कचुराई केली, नाही का, आपण जर कचुराई केली, कामामध्ये थोडासा अप्रामाणिकपणा दाखवला तर शेवटी फळ कुणाला मिळणार आहे? ते आपल्यालाच मिळणार आहे. आणि फळ कसं आहे नाही का? लक्षात आलं का तुमच्या? अंडरस्टँड? व्हॉट डू यू अंडरस्टँड फ्रॉम द लेसन? Loyal, be a loyal to each and every moment, to each and every one. प्रत्येक क्षणी आपण कसं व्हायला पाहिजे? प्रामाणिकच लॉयलच राहायला पाहिजे अगदी सर्वांशी, सर्व गोष्टींशी. सो दॅट द बेनिफिट्स विल बी स्वीट, नाही का, ज्याला आपण म्हणू ज्याचे फायदे कसे असणार आहेत? गोडच आहेत. इन दिस लेसन द mason made a job but unhappily at the end. शेवटी काय केलं मॅसननं? गवंड्यानं स्वतःला घर बांधायचं होतं. त्याच्या माहिती नव्हतं त्याला की बाबा घर हे कुणासाठी चाललेलं आहे, नाही का, कुणासाठी बांधायचं आहे. परंतु त्यानं कसं तरी कचुराईपणे अगदी निकृष्ट दर्जाचं घर बनवलं. परंतु ते कॉन्ट्रॅक्टरनं कोणाला दिलेलं आहे? शेवटी त्या मॅसनलाच दिलेलं आहे, गवंड्यालाच गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. म्हणून आपण काय ठरवायचं आहे की आपला जो प्रामाणिकपणा आहे तो आपण शेवटपर्यंत ढळू द्यायचा नाही, नाही का, शेवटपर्यंत ढळू द्यायचा नाही. कारण का शेवटी आपल्याला त्याच पद्धतीने फळ मिळणार आहे. जसं आपण पहिल्यापासून प्रयत्न करू, काम करू, कष्ट करू, नाही का, चांगुलपणा दाखवू, त्याच पद्धतीने आपल्याला शेवटी देखील काय मिळणार आहे? आपल्याला आपल्याच ज्याला आपण म्हणू कर्माचं फळ, नाही का, कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे. सो इट इज अ ब्युटिफुल लेसन. अतिशय सुंदर असा हा धडा आहे, लेसन आहे. ओके, अंडरस्टँड?